ॲडिक्शन, ड्रग्स हे असे दोन शब्द आहेत की आपल्याला कानावर जरी आले तरी नाही बा या गोष्टीपासून दूर असणं हे आपल्याला फर्स्ट क्लिक होतं. तेच क्लिक झालं पाहिजे आणि त्यापासून जेवढं दूर असाल तेवढं बेटर आहे त्या गोष्टीपासून. आजचं लेक्चर आपलं तेच आहे, दॅट इज ॲडिक्शन अँड ड्रग्स अब्यूज. आज आपण ह्याच गोष्टी शिकणार आहोत आणि आजचं आपलं जे लेक्चर आहे ते ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनचं लास्ट लेक्चर आहे. आज आपला हा लेसन कंप्लीट होऊन जाईल, त्यानंतर आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करू. सो ॲडिक्शन जे टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे तुमच्या शॉर्ट पोर्शन आहे, पटकन कंप्लीट होऊन जातो. सो आपण फास्ट बघू, दॅट इज व्हॉट इज ॲडिक्शन. ॲडिक्शन ही कंडिशन काय असते की एखाद्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस लक्षात न घेता त्या गोष्टीचा यूज करणे. ते जे काही कॉम्प्लेक्स गोष्ट आहे तिचे जे काही हार्मफुल कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते त्याकडे दुर्लक्ष करता, त्या गोष्टीचा अभ्यास न करता ती गोष्ट यूज करणे आणि त्या गोष्टीचा यूज केल्यानंतर वारंवार ते यूज करत जाणं. इवन ती गोष्ट हार्मफुल जरी असेल तरी मग त्याची ॲडिक्ट होतो आपण त्या गोष्टीची. आणि ही जी कंडिशन आहे एखाद्या हार्मफुल गोष्टीची ॲडिक्ट होणं, त्या गोष्टीचे ॲडिक्शन होणं, दॅट इज बेसिकली ॲडिक्शन. आता भरपूरशे प्रकारचे ॲडिक्शन्स असतात, फिजिकल ॲडिक्शन असतात, केमिकल ॲडिक्शन्स असतात. सो टेक्स्टबुकमध्ये बेसिकली केमिकल ॲडिक्शन्स मेन्शन आहेत, दॅट इज अल्कोहोल, स्मोकिंग, त्यानंतर जेही ड्रग्सचे टाईप असतात, ऑफिओइड्स, कॅनाबिनॉइड्स, देन अल्कलॉइड्स ऑफ कोकेन्स. आपण हे बेसिकली सिंगल अभ्यास करणार आहोत की काय काय टाईप्स ऑफ ड्रग्स असतात. सो ॲडिक्शनमध्ये भरपूरसे टाईप्स असतात. केमिकल मीन्स ऑफ टाईप्स कुठले आहे, दॅट इज अल्कोहोल, स्मोकिंग अँड ड्रग्स. तर ह्या जे काही ॲडिक्शन्स आहेत, एखादा पर्सन ॲडिक्टेड असेल तर त्यामध्ये आफ्टर ॲडिक्शन, त्या गोष्टीचे ॲडिक्शन झाल्यानंतर काही न्यूरोबायोलॉजिकल चेंजेस येत असतात. ते भरपूरसे असतात, डिप्रेशन, स्ट्रेस. आपण म्हणजे जेही पर्सन आहे ते या सगळ्या गोष्टीपासून, सपोज एखादी डिप्रेस्ड पर्सन असेल तर डिप्रेशनपासून बाहेर निघण्यासाठी या गोष्टीकडे वळतो. बट बेसिकली या गोष्टी डिप्रेशनपासून बाहेर निघण्यासाठी नसतात, तर ते कंडिशन आणखी वर्स्ट करत असतात. सो कुठलीही कंडिशन येऊ, आपली जी ही नॉर्मल लाईफ आहे त्यामध्ये भरपूरसे अपडाऊन्स येत असतात. पण या अपडाऊन्समधनं चेंज होण्यासाठी किंवा या अपडाऊन्सपासून बाहेर निघण्यासाठी ॲडिक्शन किंवा अल्कोहोल या सगळ्या गोष्टीकडे टर्न व्हायचं नाही. या गोष्टीपासून जेवढं दूर आहेत तेवढं बेटर आहे. मग हे जे काही न्यूरोबायोलॉजिकल चेंजेस शो होतात त्या पर्सनमध्ये ते रिव्हर्सेबल सुद्धा असतात. आफ्टर त्या रिसोर्सेसचा, ज्या रिसोर्सेसपासून ॲडिक्शन लागली आहेत त्या रिसोर्सेसचा स्टॉप केल्यानंतर हे जे काही चेंजेस आहेत आफ्टर ॲडिक्शन ते रिव्हर्सिबल होऊन तो पर्सन नॉर्मल कंडिशनवर सुद्धा येऊ शकतो. सो दॅट इज दिस कंडिशन इज रिव्हर्सिबल. ते रिव्हर्सिबल सुद्धा असते. नॉर्मली सुद्धा पर्सन तो नॉर्मल कंडिशनवर येऊ शकतो. बट ॲडिक्शन खूप हायर स्टेजवर असेल तर काही मेडिकल मीन्स यूज केले जातात. काही सर्टन हॉस्पिटल्स त्यासाठी डेव्हलप केलेले असतात ज्यामध्ये जेही ॲडिक्टेड पर्सन आहे त्यांची ट्रीटमेंट होत असतं. सो दॅट इज बेसिकली अ इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ ॲडिक्शन. आता आपण प्रत्येक डिसीजचे कॉजेस आणि मेजर्स बघित असतो. सिमिलरली ॲडिक्शनचे सुद्धा कॉजेस आहेत. तर कॉजेस कुठले कुठले असतात, दॅट इज ॲडिक्शन ही जी कन्सेप्ट आहे यापासनं कुठला एज ग्रुप इंट्रोड्यूस होत असतो, दॅट इज यंग. जो ही यूथ एज ग्रुप आहे तो जनरली जास्त इंट्रोड्यूस होतो ॲडिक्शन या कंडिशनमुळे. मग हाच एज ग्रुप का इंट्रोड्यूस होतो, बिकॉज जे चिल्ड्रन्स आहेत त्यांना या गोष्टीपासून भरपूर लांब असतात. ते मीन्स पॅरेंट्सच्या कंट्रोलमध्ये असतात, दॅट्स वाय ते खूप दूर असतात या गोष्टीपासून. आणि जेही एज मीन्स आफ्टर मॅच्युरिटी जेही एज ग्रुप स्टार्ट होते त्यांना या गोष्टीपासून दूर असणंच बेटर आहे या गोष्टी माहीत असतात. सो ते स्वतःच या गोष्टीपासून दूर असतात. बट जो ही मिडल एज ग्रुप आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये अडोलसन्स हा टॉपिक बघितला, त्यामध्ये सगळं आपण डिटेल बघितलं आहे की हा जो एज ग्रुप असतो फ्रॉम 9 years to 19 or 10 years to 19-20 हा जो एज ग्रुप आहे त्यामध्ये आपले फिजिकल, सोशल, इमोशनल चेंजेस होत असतात. आपला डेव्हलपिंग पिरियड असतो हा. मग त्यामध्ये आपण खूप काही गोष्टी नवीन नवीन शिकत असतो. आपण नवीन नवीन आउटर वर्ल्डमध्ये इंट्रोड्यूस होत असतो. तर आपल्याला सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या असतात. आपल्या पॅरेंट्सने कितीही सांगितलं तरी काही काही गोष्टी आपण ट्राय करायचीच आहे. आपल्याला रिस्क टेकिंग ॲबिलिटी डेव्हलप होत असते. या गोष्टीपासून दूर असायचं. बाहेरच्या कुठल्याच गोष्टीसाठी रिस्क टेकिंग ॲबिलिटी डेव्हलप करायची नाही, फक्त अभ्यासातच ही ॲबिलिटी डेव्हलप करायची.
तुमच्या करिक्युलर स्किल्स डेव्हलप करण्यासाठी ही ॲबिलिटी डेव्हलप करायची. बाहेर कुठल्याच गोष्टीसाठी रिस्क टेकिंग ॲबिलिटी और आयदर रिस्क घ्यायची असं काहीच बिहेव करायचं नाही. हे कॉजेस असतात या डिसीज होण्यामागे की आपला जो ही एज आहे ते या गोष्टीशी जास्त इंट्रोड्यूस होत असतं आणि आपल्याला ट्राय करायचं बा ही ॲबिलिटी डेव्हलप होत असते या एजमध्ये. सो यापासून दूर राहायचं. सेकंड, फॅमिली इश्यूज असतात. काही फॅमिलीजमध्ये जर सपोज इश्यू झाले तर तो जो काही चाइल्ड आहे त्यावर इफेक्ट होत असतो आणि त्या इफेक्टमुळे ते रॉंग वेनी टर्न होत असतात. त्यामुळे सुद्धा काही लोक ॲडिक्शनच्या वेनी जातात. त्यानंतर कुणाकुणाला एक्झाम्समध्ये कमी पर्सेंट आले सो फॅमिली प्रेशर असतं. फॅमिलीसुद्धा मार्क्ससाठी वगैरे प्रेशर करत असतात. तो मार्क्स तुमची ॲबिलिटी तुमच्या स्किल्स डेव्हलप करत नाही. मार्क्स काय डिफाईन करतं की तुम्ही पेपरमध्ये किती लिहिलं त्यावर तुम्हाला मार्क्स मिळतात. आता पेपर लिहिताना खूप काही गोष्टी अफेक्ट होत असतात. कधी मीन्स पेपरला येता येता रस्त्यातच काही मीन्स तब्येत खराब झाली किंवा काहीही होऊ शकतं. आपली वर्षभर अभ्यास केला तरी 1 महिना जो असतो त्यामध्ये आपण काही फिजिकल जर प्रॉब्लेम आला तर आपली बोर्ड्स व्हॅरी होऊ शकते. खूप गोष्टी असतात. बोर्ड्समध्ये कमी मार्क मिळाले म्हणून तो पर्सन कमी ॲबिलिटीचा आहे किंवा त्या चाइल्डमध्ये स्किल्स नाही असं काहीच नसतं. बोर्ड्सचे मार्क्स तुमच्या स्किल्स डिफाईन करत नाहीत. बोर्ड्समध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून तुमची जी ही सामोरची लाईफ आहे ती अफेक्ट करायची नाही. बोर्ड्स ही फक्त फर्स्ट स्टेज आहे जे तुम्ही फेस करत आहात. त्यानंतर लाईफमध्ये भरपूरसे असे स्टेजेस येणार आहेत. इवन बोर्ड्सपेक्षाही हार्ड जे तुम्हाला फेस करायचे आहेत. त्या स्टेजेससाठी प्रिपेअर होण्यासाठी आधी या स्टेजेसमधनं पास व्हावं लागतं. सो कमी मार्क्स मिळाले म्हणून डिप्रेस वगैरे व्हायचे नाहीत. आणखी मेहनत करायची नेक्स्ट बोर्डसाठी आणि त्यामध्ये मार्क्स स्कोअर करायचे. सो जर सपोज हे या गोष्टीपासनं रॉंग अफेक्शन झालं तर ॲडिक्शनच्या वेनी चाइल्ड होतो किंवा कुणाला पाहूनसुद्धा मीन्स एखादी मोठ्या एज ग्रुप आहे त्यांना कॉपी करण्याचं सुद्धा वेळ असतं या एज ग्रुपमध्ये. तर त्यांनीसुद्धा ॲडिक्शनचे कॉजेस असतात. दीज आर सम कॉजेस विच आर मेन्शन इन युअर टेक्स्टबुक. आता त्यानंतर मेजर्स असतात, ट्रीटमेंट असतात. सो फर्स्ट इम्पॉर्टंट मेजर ऑफ दिस डिसीज दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ॲडिक्शन होऊन ट्रीटमेंट करण्यापेक्षा ॲडिक्शन होऊच द्यायची नाही. कुठल्याच गोष्टीचा नेसेसिटी नसेल, कुठल्याच गोष्टीचा यूज करायचा नाही. इवन मोबाईलसुद्धा नेसेसिटी आहे तेवढाच यूज करायचा. सध्याच्या पिरियडमध्ये आपण मोबाईलवर अभ्यास करत आहोत. आयदर कम्प्युटर्स टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण अभ्यास करत आहोत. सो तुम्ही अभ्यास किती वेळ करता? आयदर 2 hours or 3 hours. त्यामधला 1च तास मोबाईलने अभ्यास करायचा. त्यानंतर तुमचे जेही बुक्स आहे ते रेफर करायचे. कारण जास्त यूज केला तर मोबाईलचे सुद्धा ॲडिक्शन लागत असते. त्यापासून दूर राहायचं. जेवढी नेसेसिटी आहे तेवढाच यूज करायचा. सो दॅट इज ऑल अबाउट ॲडिक्शन. ॲडिक्शन पार्टमध्ये खूप काही शिकण्यासारखं मीन्स खूप रट्टा मारायचा असं काहीच नाही किंवा खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी काहीच मेन्शन नाही. सिम्पल वेनी मेन्शन्ड आहे. फर्स्ट इंट्रोडक्शन, सेकंड कॉजेस अँड मेजर. क्वेश्चन आला तर ते याच गोष्टी मेन्शन करायच्या. इंट्रोडक्टरी पार्ट, देन कॉजेस अँड देन मेजर. तर त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो बघणार आहोत आपण, दॅट इज ड्रग्स ॲब्यूज. सो नाव दॅट इज ड्रग्स ॲब्यूज. आपण बघितलं की ड्रग्स ॲब्यूज मीन्स व्हॉट. ड्रग्स हे नॉर्मली सुद्धा यूज होतात. काही डिसीजेसच्या ट्रीटमेंटसाठी ड्रग्स यूज केले जातात. बट ती नेसेसिटी असते. त्या डिसीज ट्रीट करण्यासाठी ड्रग्सची नेसेसिटी असते. आता ड्रग्स ॲब्यूज मीन्स व्हॉट. नेसेसिटी नसतानाही खूप मॅक्सिमम प्रमाणात इंटेक करणं मेडिसिनचं, अनवॉन्टेड मेडिसिन्सचं इंटेक करणं, मग ती जी कंडिशन क्रिएट होते दॅट इज अ ड्रग्स ॲब्यूज. सो आपण आता तेच बघणार आहोत की कुठल्या टाईपचे ड्रग्स हार्मफुल असतात आणि त्यानंतर जी कंडिशन क्रिएट होते दॅट इज ॲडिक्शन. ॲडिक्शन आपण आधी बघितलं आहे. सो ड्रग्स कुठले टाईप्सचे हार्मफुल असतात आणि टेक्स्टबुकमध्ये 3 टाईप्स ऑफ ड्रग्स मेन्शन आहेत. फर्स्ट इज ऑफिओइड्स, कॅनाबिनॉइड्स अँड थर्ड वन दॅट इज लास्ट दॅट इज अल्कलॉइड्स ऑफ कोका और दॅट इज कोकीन. आपण 3ही टाईप्सचे जे ही ड्रग्स आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट दॅट इज ओफिओइड्स. जे ही ओफिओइड टाईप्स ऑफ ड्रग आहे त्यामध्ये कुठले ड्रग्स मेन्शन असतात दॅट इज जे आपण फिल्म्स वगैरे मध्ये नाव ऐकतो दॅट इज हिरोईन.
आता ती फिल्ममध्ये ॲक्ट करणारी हिरोईन नाही, कुठले कुठले जेही फिल्म्स असतात त्यामध्ये ते स्मगलिंग वगैरे जे ॲक्शन होत असतात त्यामध्ये नाव येतं हिरोईन वगैरे. ती जे काही ड्रग्स असतात त्या ड्रग्सची टाईप कुठली आहे, दॅट इज ओफिओइड्स. ओफिओइड्स कॅटेगरीमध्ये ते मेन्शन असतात. त्यांचं जे नाव आहे कॉमन नेम म्हणू शकतो. जनरली आपण ज्या नावाने ओळखतो दॅट इज अ नेम हिरोईन. आता कॉमन नेम जर बघायचं झालं दॅट इज अ स्मॅक. स्मॅक म्हणून सुद्धा त्यांचं एक नाव आहे. आणि केमिकल नेम जर बघायचं झालं दॅट इज डायॲसिटिल मॉर्फिन. दॅट इज अ केमिकल नेम ऑफ दिस टाइप्स ऑफ ड्रग्स. आता हे जे ड्रग्स आहेत ते बॉडीमध्ये इंट्रोड्यूस झाल्यानंतर ऑफिओइड्स रिसेप्टरला मीन्स बाइंड होत असतात. ज्या मोमेंटवर हे ड्रग्स बॉडीमध्ये इंट्रोड्यूस झाले त्या मोमेंटवर फर्स्ट ते कुठे बाइंड होतात दॅट इज ऑफिओइड रिसेप्टर्स. आपल्या बॉडीमध्ये जे ऑफिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट असतात त्याला हे बाइंड होत असतात. मग आता कुठे कुठे ऑफिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट असतात दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन इज दॅट इज गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. या दोन पार्ट्समध्ये ऑफिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट असतात आणि इथेच या दोन पार्ट्समध्ये ऑफिओइड ड्रग्स इंट्रोड्यूस झाल्यानंतर ते बाइंड होत असतात आणि अफेक्ट करत असतात. सो फर्स्ट आपण कुठले टाइप्स मेन्शन असतात ऑफिओइड टाइप्स ऑफ ड्रग्समध्ये ते बघितलं. त्यानंतर इफेक्ट जो होतो त्याने ते बघितलं. आता त्याचे रिसोर्सेस काय आहेत किंवा कुठल्या वेनी हे ड्रग्स एक्स्ट्रॅक्ट होत असतात ते बघू. काही प्लांट्स आहेत ज्यामधनं हे ड्रग्स एक्स्ट्रॅक्ट होत असतात. दॅट इज वन टाइप ऑफ प्लांट फ्रॉम विच दिस टाइप्स ऑफ ड्रग्स आर एक्स्ट्रॅक्टेड. एक प्लांटचं टाईप आहे ज्यामधनं हे ड्रग्स एक्स्ट्रॅक्ट करू शकतो मीन्स होतात दॅट इज पॉपी प्लांट. कॉमन नेम झालं ज्या वेनी सगळे लोक ओळखतात. सेकंड नेम मीन्स जे त्याचं सायंटिफिक नेम आहे दॅट इज पॅपॅव्हेर सॅमनिफेरम. दॅट इज अ scientific name of this plant from which these drugs are extracted. आता सिमिलरली जे आपण समोर दोन ड्रग्स बघणार आहोत त्याचे सुद्धा एक्स्ट्रॅक्शन मग कुठले टाइप्स ऑफ ड्रग्स इन्क्लुडेड असतात आणि जे इफेक्ट होतात ते बघणार आहोत. सेकंड इज दॅट इज कॅनॅबिनॉइड्स. हे जे टाइप्स ऑफ ड्रग्ज आहेत हे बेसिकली ब्रेनला अफेक्ट करतात. त्यानंतर जेही कार्डिओवॉस्क्युलर सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली जे कार्डिओवॉस्क्युलर सिस्टीम आहे त्याला अफेक्ट करत असतात. सो ब्रेन अँड सेकंड वन इज दॅट इज कार्डिओवॉस्क्युलर सिस्टीम. हे दोन पार्ट्स या टाइप्स ऑफ ड्रग्सने अफेक्ट होत असतात. हे जे काही आपण वर्ड्स इथे मेन्शन करत आहोत प्रत्येक ड्रग टाईपसाठी वेगवेगळे आहेत. सो जे ड्रग्स आहे त्यासाठी कुठले रिसेप्टर्स आहे कुठले पार्ट्स आहे आणि एक्स्ट्रॅक्शन कुठून होतं या गोष्टी लक्षात ठेवायच्या. थेरी रायटिंगमध्ये सुद्धा इवन कॉम्पिटिटिव्हमध्ये सुद्धा आणि बोर्ड्सचे जे MCQs असतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात त्यामध्ये क्वेश्चन्स येतात. जर सपोज मॅच द फॉलोइंग क्वेश्चन आला तर ड्रग्सचे टाईप्स असणार, रिसेप्टर असणार और आयदर सोर्सेस मेन्शन असणार. सो तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे त्यासाठी जे तुमचे शॉर्ट नोट्स प्रिपरेशन आहे त्यामध्ये फक्त मेन वर्ड्स मेन्शन करून ठेवायचे. ऑफिओइड्सचा जोही इफेक्टिंग पार्ट होता तो काय होता दॅट इज CNS दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड कॅनॅबिनॉइड्सचा काय आहे दॅट इज ब्रेन अँड कार्डिओवॉस्क्युलर सिस्टीम. आता कॅनॅबिनॉइड ड्रग्सचा जोही रिसोर्स आहे किंवा कुठल्या प्लांट्सपासनं ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात दॅट इज कॅनॅबिस सटायवा. दॅट इज अ प्लांट नेम फ्रॉम विच दिस टाइप्स ऑफ ड्रग्स आर एक्स्ट्रॅक्टेड.
या ड्रग्स टाईपमध्ये एवढंच आहे की कुठले पार्ट्स इफेक्ट होतात आणि कुठनं ते एक्स्ट्रॅक्टेड होत असतात. त्यानंतर जो लास्ट टाइप ऑफ ड्रग्स आहे दॅट इज अल्कलॉइड्स ऑफ कोका और कोकेन. आता याचं जे कॉमन नेम म्हणू शकतो और आयदर एक्स्ट्रॅक्शन सोर्स जो आहे एकच असतो दॅट इज इरिथ्रोझायलम कोकेन और दॅट इज अ erythroxylum coca, that is a plant from which these drugs are extracted. So what is this? That is erythroxylum coca. यांचे नाव, ड्रग्सचे नाव आणि त्यांचे एक्स्ट्रॅक्शन नाव थोडं मॅचिंग आहे. सो तुम्हाला प्रिपरेशनच्या वेळेस सुद्धा आठवणी ठेवायला इझी जाईल. दॅट इज जो फर्स्ट आपण कॅनॅबिनॉइड्स बघितले त्याचे रिसोर्स काय होते दॅट इज कॅनॅबिनस सटायवा. आणि आता कोकेनचा प्लांट रिसोर्स काय आहे दॅट इज इरिथ्रोझायलम कोका. आता यामध्ये कुठले कुठले ड्रग्स मेन्शन आहेत आणि कुठले ते इफेक्शन शो करतात किंवा कुठले पार्ट्स इफेक्ट होतात. टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे तुमच्या दॅट इज इट इन्क्रीजेस लेवल ऑफ न्यूरोट्रान्समीटर डोपामिन. बॉडीमध्ये जेही न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट आहेत त्यांना बाइंड होऊन त्यांची लेवल इन्क्रीज होते या ड्रग्सनी. कधी कधी जो ज्या बॉडीमध्ये या ड्रग्सचा इंटेक्ट होत आहे तो जो पर्सन आहे कधी कधी खूप हॅपी फील करतो, कधी कधी खूप डिप्रेस्ड फील करतो. हे जे चेंजेस आहेत हे कशामुळे येत असतात दॅट इज न्यूरोट्रान्समीटर्स. न्यूरोट्रान्समीटर्सची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे या ड्रग्सनी इन्क्रीज होते, त्यामुळे त्या कंडिशन शो होत असतात. सो दॅट इज अ इफेक्ट ऑफ दिस ड्रग्स. 3 टाइप्स ऑफ ड्रग्स बघितले आपण दॅट इज ऑफिओइड्स, कॅनॅबिनॉइड्स अँड थर्ड वन इज दॅट इज कोकेन. ऑफिओइड्सचे जेही मीन्स इफेक्ट होते ते बघितले, कॅनॅबिनॉइड्सचे इफेक्ट अँड लास्ट वन दॅट इज कोकेन त्याचे इफेक्ट मीन्स व्हॉट इन्क्रीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर लेवल. सो नेक्स्ट वन इज दॅट इज हॅलोसिनेशन. आपण ड्रग्स टाईप बघितले, त्यानंतर एक नोट और कंडिशन मेन्शन आहे टेक्स्टबुकमध्ये तुमच्या दॅट इज हॅलोसिनेशन. हॅलोसिनेशन मीन्स व्हॉट काही टाईमसाठी आपला जो माइंड आहे तो नॉर्मल फंक्शनिंग स्टॉप करून डे ड्रीमिंग स्टार्ट करतो. मीन्स ज्या आहे नाही आपल्या समोर प्रेझेंटही नसेल त्या गोष्टी आपण इमॅजिन करतो आणि त्या दिसतात सुद्धा आपल्याला. सो ती जी कंडिशन आहे दॅट इज हॅलोसिनेशन. ड्रग्सच्या यूजमुळे सुद्धा ही कंडिशन क्रिएट होत असते, अल्कोहोल यूजमुळे सुद्धा ही कंडिशन होत असते. मग ही जी कंडिशन क्रिएट होते यामागे काय रिझन्स असतात. सो बेसिकली ॲसिड्स असतात काही जे ही कंडिशन फॉर्म करत असतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहेत ते आपण बघून घेऊ, रिवाईज करून घेऊ. नावच आहे फक्त, काही असं हार्ड नाही, वाचले तरी तुमच्या लक्षात राहतात. दॅट इज लॅसेरेजिक ॲसिड. हे जे ॲसिड आहे ज्यामुळे ही कंडिशन क्रिएट होत असते. नॉर्मली सुद्धा काही प्लांट टाईप्स आहेत जे त्याचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ती ही कंडिशन फॉर्म करत असतं. दॅट इज ॲट्रोपा, बेलेडोना अँड सेकंड वन इज दॅट इज धतुरा. दीज आर 2 प्लांट्स विच त्याचे जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते ही कंडिशन फॉर्म करत असतात. और जो पर्सन या प्लांटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तो हॅलोसिनेशन स्टार्ट करत असतं, डे ड्रीमिंग स्टार्ट करत असतं. मीन्स ज्या कंडिशन समोर आहे सुद्धा नाही आपण इमॅजिन करतो ते आपल्याला दिसायला लागतं. सो दॅट इज अ हॅलोसिनेशन. आता आपण 2 पार्ट्स बघितले दॅट इज ॲडिक्शन अँड ड्रग्स ॲब्यूज. आता ड्रग्स ॲब्यूजमध्ये सुद्धा ॲडिक्शन आहे. आपण बघितलं की ॲडिक्शन कुठल्या गोष्टीची होते, ड्रग्सची. सो आपण ड्रग्स बघितले आणि आता त्यामुळे जे ॲडिक्शन होते आणि नॉर्मल जे कॉन्फ्लिक्ट होतं दॅट इज ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. आपण ॲडिक्शन एखाद्या गोष्टीचे ॲडिक्शन लागल्यानंतर जे काही कंडिशन्स शो होतात त्या क्विकली बघून घेऊ. आफ्टर सम एखाद्या गोष्टीची ॲडिक्शन झाली, आयदर ड्रग्स, अल्कोहोल्स, त्या गोष्टीची ॲडिक्शन झाल्यानंतर आपण त्या गोष्टीवर डिपेंड होत असतो. आपल्या बॉडीला त्या गोष्टीची काहीच नेसेसिटी नसते. नेसेसिटी नसतानाही सुद्धा आपण त्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करत असतो. मग आपली जी नॉर्मल फंक्शनिंग आहे ती स्टॉप होतं आणि आपली बॉडी त्या गोष्टीवर डिपेंड होत असते. आता काही स्पोर्ट्स पर्सन असतात जे कधी कधी ड्रग्स इंटेक करत असतात त्यांची जी ही पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी. बट असं काहीच होत नाही. कुठल्याच ड्रग्सनी कुठलाच फिजिकल पॉवर, मेंटल पॉवर काहीच इम्प्रूव्ह होत नाही. इवन आपली बॉडी डिसफंक्शन करणं स्टार्ट होतं.
ज्या गोष्टीची गरज नाही ती जर आपण आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केली, दॅट मीन्स आपले बॉडीची नॉर्मल फंक्शनिंग आहे ती मीन्स कवर होत आहे त्या गोष्टींनी. जे ही नॉर्मल फंक्शनिंग आहे ती शोज होत नाही. सो त्यामुळे आपली बॉडी डिसफंक्शन करणं स्टार्ट होतं. आपली जी ही फंक्शनिंग आहे ती स्टॉप होऊन डिसफंक्शन होतं. सो दॅट इज अ ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. आपण एखाद्या गोष्टीची ॲडिक्शन झाली तर त्या गोष्टीवर डिपेंड होत असतो, आपलं त्या गोष्टीवर डिपेंडन्स इन्क्रीज होत असतं. सो दॅट इज अ ॲडिक्शन अँड डिपेंडन्स, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे. त्यानंतर जो नेक्स्ट 2 पार्ट्स मेन्शन आहेत, दॅट इज इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल ॲब्यूज. नाउ सेकंड इज दॅट इज इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल ॲब्यूज. आपण बघितलं आहे की ड्रग्स शिकलो, त्याआधी ॲडिक्शन शिकलो. आता या गोष्टीचे जे ही इफेक्ट्स आहेत ते बघणार आहोत आपण. आपल्याला माहीत आहे काय इफेक्ट असतं, दॅट इज आपली नॉर्मल फंक्शनिंग स्टॉप होत असतं आणि आपण त्या गोष्टीवर डिपेंड होत असतो. काही हॅलोसिनेशन टाईप्स कंडिशनसुद्धा डेव्हलप होतात, काही सिव्हिअर कंडिशनसुद्धा डेव्हलप होतात. टेक्स्टबुकमध्ये खूप मोठा पॅरेग्राफ मेन्शन आहे त्याचा, पण आता मोठा आहे म्हणून खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं नाही, सिम्पल आहे. काही सिम्पल गोष्टी लक्षात ठेवायच्या या टॉपिकच्या, दॅट इज इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज. त्यामध्ये हे जे काही मोठा पॅरेग्राफ मेन्शन आहेत त्यामध्ये खूप मीन्स त्याच गोष्टी रिपीटेड आहे की आपली नॉर्मल फंक्शनिंग स्टॉप होत असतं. त्यानंतर काही वॉर्निंग साईन्स शो होत असतात, दॅट इज आपली जे ही अभ्यासाची लिंक आहे ती ब्रेक होत असते, आपला रँकिंग जो आहे तो डिक्रीज होत असतो. त्यानंतर इंटरेस्ट आहे जो पर्सनल हायजीनवर आपल्या ज्याही हॉबीज आहेत त्यामधला इंटरेस्ट डिक्रीज होत असतो. या सगळ्या गोष्टी जर शो होत असतील तर दॅट वी आर अफेक्टेड फ्रॉम समथिंग. त्यानंतर फिजिकली सुद्धा मीन्स काही गोष्टी होत असतात, सर्टन वेट लॉस होत असतं. त्यानंतर काही डिसिजेस मीन्स नॉर्मल जे ही डिसिजेस असतात ते सुद्धा काही डिसिजेस शो होत असतात. सो आपली डिसफंक्शनिंग स्टार्ट होते. आपण एखाद्या गोष्टीवर गरज नसतानाही डिपेंडेबल झालो तर नॉर्मल फंक्शनिंग डिसफंक्शन होत असते. तेच सगळं मेन्शन आहेत. एक वेळेस तुम्ही रीड जरी केलं ते जे काही इफेक्ट्स आहेत तुमच्या लक्षात येईल. फिजिकल इफेक्ट्स आहेत, मेंटल इफेक्ट्स आहेत अँड सोशल इफेक्ट्स आहेत. 3 टाईप्स ऑफ इफेक्ट आहे. एक वेळेस रीड केले तरी तुम्हाला समजून जाईल. हार्ड असं काहीच नाही. आणि जो लास्ट पार्ट आहे दॅट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. मी आधीच सांगितलं ड्रग्स ॲडिक्शन या गोष्टीपासून प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे, दॅट इज प्रिव्हेन्शन. येस, प्रिव्हेंटिव्ह मेजर इज व्हॉट, दॅट इज प्रिव्हेन्शन. या गोष्टीपासून जेवढं दूर असाल तेवढं बेटर आहे. ती ॲडिक्शन होऊन ट्रीटमेंट करण्यापेक्षा ती ॲडिक्शन होऊच द्यायची नाही. जेवढी कुठल्याही गोष्टीची असो, जेवढी नेसेसिटी आहे तेवढाच यूज करायचा, मिसयूज करायचा नाही. आणि सपोज तुमच्या आजूबाजूला कोणी ॲडिक्टेड असेल, सो मेडिकल्स मीन्ससुद्धा असतात. या गोष्टीचे काही हॉस्पिटल्स असतात या ट्रीटमेंटसाठी, स्पेशल ट्रीटमेंट्स असतात जे ही ॲडिक्टेड पीपल आहे त्यांच्यासाठी. सो तो वेसुद्धा आहे ट्रीटमेंटचा. सो इथे आपला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस चॅप्टर क्लोज होतो. आपण मीन्स A to Z पार्ट बघितले आहेत ह्युमन हेल्थ अँड डिसीजचे. त्यामध्ये काही डाऊट्स असेल, क्वेरी असेल तर ऑब्वियसली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंच. मी जे काही समोरचे व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुमच्या क्वेरीज क्लिअर करत जाईल. सो इथे आपला चॅप्टर कंप्लीट होतो. चॅप्टर कंप्लीट झाला, तुम्ही शॉर्ट नोट्स बनवायचे पूर्ण चॅप्टरचे आणि ते रिवाईज करत जायचे. काही डाऊट आला तर कमेंटमध्ये सांगा, मी ते नेक्स्ट लेक्चर्स आपले जेही होणार त्यामध्ये आपण तो क्युअर करून घेऊ. आतापर्यंत आपण जेही लेसन्स बघितले, हा जो लेसन आहे यामधला आता जी समोरची बोर्ड्स एक्झाम आहे त्यामध्ये कुठलाच पार्ट मायनस केला गेलेला नाही आहे. पण आधीचे जे आपण लेसन्स बघितले आहेत, जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांना माहीत आहे, आधी आपण एन्व्हायरमेंट अँड बॉटनीचे काही पार्ट लेसन्स बघितले आहेत. त्यामधला मॅक्सिमम पोर्शन मायनस झाला आहे. जर तुम्हाला कुठला पोर्शन मायनस झाला आहे याची इन्फॉर्मेशन नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी एक पर्टिक्युलर व्हिडिओ घेईल, ज्या लेक्चर घेऊ आपण ते, त्यामध्ये कुठले पार्ट्स मायनस आहे तुमच्या 12 बोर्ड्स बायोलॉजीचे ते आपण डिस्कशन करू त्यावर. जर माहीत नसेल तशी ऑनलाईन प्रिंट अवेलेबल आहे त्या टॉपिक्सची. जर कुणाला मिळाली नसेल किंवा होऊ शकते कुणाला फाईंड करता आली नसेल तर सांगा, आपण कंप्लीट लेक्चर घेऊ आणि त्यामध्ये कंप्लीट डिस्कशन करू की कुठले पार्ट मायनस आहे कुठल्या लेक्चरचे. सो इथे आपला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस चॅप्टर क्लोज होतो.
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करू. काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल, सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंच. सो थँक्यू फॉर टुडे.